श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे रेडिओ फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं गौरव महाराष्ट्राचा इतिहास जिल्ह्यांचा या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आज आपण ऐकणार आहोत गौरव महाराष्ट्राचा इतिहास नागपूर जिल्ह्याचा. आणि यासाठी आज आपल्या 90.8 FM या फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे कुमारी पल्लवी राजू ठवकर या विद्यार्थिनीस. पल्लवी, आजच्या कार्यक्रमामध्ये तुझं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. श्रोतेहो, पल्लवी राजू ठवकर ही विद्यार्थिनी मुक्काम पोस्ट खापरखेडा, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर इथली रहिवासी आहे. आणि विशेष म्हणजे मला सांगायला आपल्याला आनंद वाटेल की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी पदव्युत्तर महाविद्यालयाच्या कृषी विस्तार शिक्षण विभागामध्ये ती पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत आहे. आणि आज आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत की नागपूर जिल्ह्याचा इतिहास. चला तर आज आपण पल्लवीचं पुनश्च एकदा आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपण स्वागत करूया आणि जाणून घेऊया गौरव महाराष्ट्राचा इतिहास नागपूर जिल्ह्याचा. तर आपल्या सर्वांना माहिती आहे श्रोते हो की प्राचीन काळामध्ये नारंगपूर नावानं ज्या शहराचा लौकिक होता असं शहर म्हणजे नागपूर शहर, ज्याला आपण नाग नदीच्या काठी वसलेलं शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अशा या नागपूर शहराला नुकतंच 2023 मध्ये 320 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि अशा ह्या गौरवशाली परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याचा इतिहास आज आपण पल्लवी ठवकर या विद्यार्थिनीकडून जाणून घेऊयात. पल्लवी, आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला आपल्याला विचारायला निश्चित आनंद वाटेल की नेमकंच एखाद्या जिल्ह्याची ओळख ही अतिशय महत्त्वाची असते. आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने ऑनलाईनच्या माध्यमातून असेल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोते असतील, या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मला तुला विचारायला निश्चित आनंद वाटेल की नागपूर जिल्ह्याची अशी विशेष ओळख सांगता येईल का? हो सर, नक्कीच सांगता येईल. तर महाराष्ट्राची उपराजधानी व झपाट्याने विकसित होत असलेले जे शहर आहे पुणे आणि मुंबई, त्यानंतरचे राज्यातील तिसरे मोठे महानगर म्हणून नागपूरची ओळख आहे सर. अगदी. तसेच भारताचे सर्वात स्वच्छ शहर व दुसरे हरित शहर म्हणून नागपूरची ओळख देखील आहे. विदर्भातील राजकीय आणि व्यावसायिक हालचालींचे मुख्य केंद्र म्हणून नागपूरची ओळख आहे. आणि नागपूर येथे दलित व बौद्ध या चळवळींचे महत्त्वाचे केंद्र आहे. तसंच देशातील महत्त्वाकांक्षी व्याघ्र प्रकल्पांपैकी देशाची व्याघ्र राजधानी म्हणून नागपूरची ओळख आहे. आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही शहराचे योगदान आहे. आणि जिल्ह्यातील विक्रमी संत्रा उत्पादनामुळे राज्य तसेच आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील संत्रा नगरी म्हणून नागपूरची ओळख आहे सर. अगदीच. निश्चितपणे श्रोतेहो, संत्रा नगरीची ओळख असणाऱ्या नागपूर शहराचं आपल्याला पल्लवी ठवकर ही विद्यार्थिनी आपल्याला सर्व संपूर्ण इत्याभूत माहिती सांगत आहे. एखाद्या जिल्ह्याला एखादं नाव पडण्याच्या पाठीमागे फार मोठा इतिहास असतो. या दृष्टीने नागपूर जिल्ह्याला नागपूर हे नाव कसं पडलं या संदर्भातला इतिहास काय सांगता येईल? हो सर, नक्कीच सांगता येईल. सर, पूर्वीच्या काळी नारंगपूर या नावाने हे शहर ओळखले जायचे. गोंड राजा बख्त बुलंद यांनी 18व्या शतकात 1703 साली नागपूर वसवले होते आणि प्रथमच राजधानीचा दर्जा दिलेला होता. आणि या शहराच्या नावावरूनच नागपूर असे त्याला नाव मिळालेले आहे. तसंच सर, आपल्याला माहिती आहे की नागपूरच्या मध्यवर्ती भागातून नाग नदी वाहते आणि ती नागासारखी वाहते, त्यामुळे तिला नाग नदी असे म्हणतात. आणि पूर म्हणजे शहर, तर त्यावरून देखील त्याला नागपूर असे नाव मिळालेले आहे सर. एखाद्या शहराचा जर ऐतिहासिक घटनाक्रम जर बघायचा असेल, स्वातंत्र्याच्या पूर्वीचा एक इतिहास असतो आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड, अशा दोन कालखंडामध्ये हा ऐतिहासिक घटनाक्रम कोणत्याही शहराला किंवा कोणत्याही घटनेला लागू पडत असतो. त्या दृष्टीने जर ऐतिहासिक घटनाक्रमाचा विचार केला तर नागपूर शहराच्या विषयीचे काय सांगता येईल? हो सर. तर सर, भोसले राजांची राजधानी बख्त बुलंद नंतरच्या कालखंडात भोसले राजांनी नागपूर आपली राजधानी बनवली, त्या शहराचा विकास केला. आणि सन 1743 साली पहिले रघुजी राजे भोसले यांनी या शहराला राज्यकारभार केलेला आहे इथे. आणि त्यानंतर 90 वर्ष, साधारण 90 वर्ष ही राजधानी म्हणून नागपूर राहिलेली आहे भोसले राजांची. सर, इंग्रज राजसत्ता 1817 मध्ये सीताबर्डीच्या युद्धात ब्रिटिशांनी भोसले राजांचा पराभूत केलेला आहे सर. तर त्यावेळी 19व्या शतकात या शहराची जी सूत्रे आहेत ती ईस्ट इंडिया कंपनीकडे गेली आणि त्यामध्ये सेंट्रल प्रोव्हिन्स व बेरार या मध्य प्रांताची राजधानी म्हणून नागपूरची घोषणा करण्यात आली. त्यानंतर राज्य पुनर्गठन व नागपूर करार याबद्दल आपण इतिहासात वाचलेलं आहे सर. तर 19 डिसेंबर 1953 फजल अली अध्यक्षतेखाली पहिल्या राज्य पुनर्गठनानंतर नागपूरमध्ये राजधानीचा दर्जा मिळालेला आहे. आणि त्यानंतरच राजकीय नेत्यांमध्ये नागपूरवर करार झालेला आहे आणि त्यानंतरच महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूरला संबोधित गेलेले आहे. अगदीच. आणि प्रत्येक वर्षाचं जे अधिवेशन असेल, हिवाळी अधिवेशन, ते नागपूरमध्ये भरलं जातं हे सर्व श्रोत्यांना ज्ञात आहेच. आणि नागपूरची पुन्हा एक अशी ओळख आली असते की झिरो माइल्स म्हणून सुद्धा नागपूरला ओळखलं जातं की देशाचं, संपूर्ण भारत देशाचं मध्यवर्ती स्थान म्हणून सुद्धा नागपूरकडे बघितलं जातं आणि त्या ठिकाणाला झिरो माइल्स असं म्हणतात. काय सांगता येईल? सर, 1907 शून्य मैलाचा दगड
म्हणजेच देशाचा मध्य असलेला नागपूरचे भौगोलिक स्थान ते निश्चित करतो सर. तर GTS स्टोन नागपूर म्हणजे जिओग्राफिकल ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे, त्यालाच भौगोलिक त्रिकोणमितीय सर्वेक्षणाचा एक साक्षीदार म्हणून आजही उभा आहे. तर त्या GTS स्टोनवर सर समुद्र सपाटीपासूनची उंची फुटांमध्ये 1020.177 अशी कोरण्यात आलेली आहे. आणि या दगडाच्या माध्यमातून ज्या चहूबाजूला जे शहर आहेत, ज्यामध्ये कौठा, हैदराबाद, चंदा, राजपूर, जबलपूर, शिवनी, छिंदवाडा, बैतूल या शहरांची अंतरे दर्शवलेली आहेत सर. तर याच ठिकाणी असलेले 4 घोड्यांचे शिल्प देखील आहे. आणि ही स्मारक त्या सौंदर्यात आणखी भर पाडते सर. त्याला 0 माइल्स असे म्हणतात. हे नागपूर शहरामध्ये आहे. येस सर. अगदीच. श्रोते हो, खऱ्या अर्थानं कधी जर नागपूरला आपलं जाणं झालं आपलं तर निश्चितपणे आपण 0 माइल्स हे देशाचं एक मध्यवर्ती स्थान आहे, त्या ठिकाणाला आपण जरूर भेट द्यावी आणि त्या ठिकाणचं महत्त्वही जाणून घ्यावं. त्यानंतर पल्लवी, खऱ्या अर्थानं जर बघितलं तर भौगोलिक स्थान आणि त्याचा विस्तार हे सुद्धा एका शहराच्या दृष्टीवरच असतं. नागपूर शहराचं भौगोलिक स्थान आणि विस्तार याबद्दल काय सांगता येईल? सर, भौगोलिक स्थानामुळे भारताचे हृदय देखील असं म्हटलं जातं सर. बरं. तर अक्षवृत्तीय विस्तार 20.35 ते 21.44, तसंच रेखावृत्तीय विस्तार 78.15 79.40 असा त्याचा रेखावृत्तीय विस्तार आहे. क्षेत्रफळ आपण साधारण बघितले सर तर 892 चौरस किलोमीटर आहे सर. आणि जिल्ह्याची साक्षरता सध्या 89.52% आहे सर. तसंच जिल्ह्याचे संकेतस्थळ आहे सर www.nagpur.nic.in. आणि तालुके आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये सर 14 तालुके आहेत. तर त्यापैकी सर महाराष्ट्र राज्याच्या पूर्व विदर्भ याला आपण इकडे नागपूर शहर आहे आपलं. आणि जिल्ह्याच्या पूर्वे भागास भंडारा जिल्हा, त्यानंतर दक्षिणेस चंद्रपूर जिल्हा, पश्चिमेस वर्धा जिल्हा, आग्नेयस अमरावतीचा काही भाग आहे आणि वरती उत्तरेस आपल्या मध्य प्रदेश राज्याची सीमा लागलेली आहे सर. आणि इथेच नागपूरमध्ये शहरं म्हटलं तर 41 साधारणतः शहरे आहेत सर. आणि आपलं लिंग गुणोत्तर सध्या आता 951 म्हणजे 1000 पुरुषांमागे 951 स्त्रिया आता सध्या आहेत आपल्या नागपूरमध्ये. तिथेच नागपूरमध्ये एक मनपा आहे, नगर परिषदा 10 आहेत, कटक मंडळे देखील एक आहे जे कामठीला आहे आपल्या, आणि पंचायत समिती 13 आणि ग्रामपंचायती सध्याच्या याला 776 आहेत सर. वा, छान. अशा पद्धतीने नागपूर शहराचा भौगोलिक विस्तार हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला दिसतोय. आणि विदर्भामध्ये जर महत्त्वाचं बघायचं असेल की महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूरकडे बघितलं जातं आणि त्या दृष्टीने सुद्धा खनिज संपत्तीनं नटलेला हा जिल्हा असं देखील म्हटलं जातं. तर खनिज संपत्तीच्या बाबतीत कोणकोणती खनिजे वगैरे नागपूर शहरामध्ये आढळतात? सर, जिल्ह्याच्या भूगर्भ रचना विविध प्रकारची खनिजयुक्त आहे. तर कनानखोरा किंवा पाटणसावंगी, सिल्लेवाडा, कामठी, उमरेड या भागात दगडी कोळसा प्रामुख्याने आहे आणि त्यावर असणारे म्हणजे उद्योग देखील त्या प्रमाणात तिथे आहेत सर. रामटेक सावनेर विभागात मॅग्नीज, भिवापूर उमरेड विभागात कच्चे लोखंड, चुनखडी दगड आहेत. आणि रामटेक सावनेर तालुक्यात डोलोमाइट दगड देखील आढळतो सर तिथे. अशा पद्धतीनं खनिज संपत्तीनं सुद्धा परिपूर्ण असणारा हा जिल्हा आहे. आणि एखाद्या जिल्ह्याची आपण ओळख जर बघितलं तर प्राचीन काळापासून एखादं शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे अशा पद्धतीने सांगितलं. आणि तू सुरुवातीलाच सांगितलं पल्लवी की नाग नदीच्या काठी नागपूर शहर वसलेलं आहे. अशा दृष्टीनं जर नद्यांचा विचार करायचा असेल तर नागपूर जिल्ह्यातून किंवा नागपूरच्या वेगवेगळ्या भागातून कोणकोणत्या नद्या वाहताना दिसत आहेत? सर, जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागातून नाग नदी वाहते, त्यावरच नागपूर आपले शहर वसलेलं आहे. सर, जाम नदी काटोल तालुक्यातून वाहत जाऊन वर्धा नदीस मिळते. आणि कन्हान आणि पेंच नदीपासून सुमारे 70% पेक्षा जास्त पाणी नागपूर शहरास पिण्यासाठी पुरवल्या जाते सर. तसेच जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून वर्धा आणि वरून वैनगंगा नदी वाहते. आणि वैनगंगा नदीमुळे भंडारा आणि वर्धा नदीमुळे अमरावती या जिल्ह्यांची देखील सीमा निश्चित झालेली आहे सर. अशा ह्या नद्या पूर्ण नागपूर जिल्ह्यातून वाहताना दिसत आहेत. मग एखाद्या भागाचा किंवा एखाद्या जिल्ह्याचा जर विकास बघायचा असेल तर त्या ठिकाणी असणारे शेती असेल, तिथलं कृषीप्रधान संस्कृती असेल, तिथलं हवामान असेल किंवा तिथली वनसंपदा असेल, यावरती तिथल्या बऱ्याच लोकांना मिळणारा रोजगार असेल किंवा तिथल्या प्रत्येक हाताना मिळणारं काम असं ठरले. या दृष्टीने नागपूर जिल्ह्यामध्ये हवामान आहे किंवा कोणती पिकं होतात किंवा वनसंपदा या संदर्भात माहिती सांगता येईल? सर, नागपूर उष्णकटिबंधीय ओले आणि कोरडे हवामान आहे तिथे. तर जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने कोरडे आणि विषम आहे. भारतातील उच्च तापमानाची नोंद होणाऱ्या ठिकाणात नागपूर शहराचा देखील उल्लेख होतो सर. मे महिन्यात साधारणतः सरासरी तापमान 43 ते 45 अंशापर्यंत असते सर. आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जो पाऊस पडतो तो नागपूरमध्ये येतो सर. त्यानंतर आता कृषी आणि जमिनीसाठी जो वापर आहे सर, तर जिल्ह्यातील एकूण क्षेत्रांपैकी 58% क्षेत्र लागवडी लायक आहे आणि 16% गायरान, गुरेचराई आणि 9% लागवडीखालील नसलेले आणि 18% क्षेत्र हे दुबार पेरणीसाठी वापरले जाते सर. आणि पिकांचं सांगायचं असले सर तर खरीप हंगामात
पर्जन्य सिंचित क्षेत्रात सोयाबीनचे क्षेत्र जास्त आहे. अच्छा. त्यानंतर खाद्यान्न पिकांमध्ये ज्वारी, गहू, तांदूळ, मिरची, कापूस यासारखी पिके घेतली जातात सर. आणि जिल्ह्यात 40% क्षेत्र अन्नधान्य पिकाखाली आणि 15% कापूस पिकाखाली आहे सर. आणि 60% फळे पिकाखाली आहेत सर. अगदीच अशा पद्धतीने पिकांच्या संदर्भातले आहे. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं 90.8 FM महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे रेडिओ फुले कृषीवाणी हे रेडिओ केंद्र आपण ऐकत आहात. आणि आज आपला विषय सुरू आहे गौरव महाराष्ट्राचा इतिहास नागपूर जिल्ह्याचा. आणि नागपूर जिल्ह्याविषयीची इत्थंभूत माहिती आपल्याला कुमारी पल्लवी राजू ठवकर, मुक्काम पोस्ट खापरखेडा, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर येथील ही विद्यार्थिनी आपल्याशी संवाद साधत आहे. नागपूर जिल्ह्याचा संपूर्ण इतिहास आपल्या समोर ती सांगत आहे. आताच पल्लवी तू सांगत होती तिथलं हवामान असेल, तिथले पिके आहेत, पण वनसंपदा देखील फार महत्वाची आहे. वनसंपदेच्या दृष्टीने नागपूर जिल्ह्याची काय माहिती देता येईल? सर, महाराष्ट्रात सर्वाधिक वनसंपदा नागपूर जिल्ह्यात आहे सर. पांढरा सिडार असू दे किंवा आपलं साग यासारखी वनं तिथे जास्त प्रमाणात सापडतात सर. हे झालं हवामान, पीक आणि वनसंपदेच्या बाबतीमध्ये. पण तिथली जमीन आहे, जर जशी तू म्हटली की सोयाबीन असेल किंवा कापूस असेल किंवा संत्रा पीक असेल, तर जमीन आणि तिचे काही प्रकार, हलकी, मध्यम, भारी अशा पद्धतीची जमीन जी आपल्या कृषी क्षेत्राच्या दृष्टीने असेल, याबाबत काय सांगता येईल? सर, जिल्ह्यात प्रामुख्याने म्हणजे काडी, मोराड, खरडी बर्डी अशी प्रकारची जमीन आढळते. तर सावनेर, कडमेश्वर, नागपूर, कामठी या तालुक्यात मध्यम काडी जमीन आढळते. आणि ती कापसाच्या उत्पादनासाठी मध्यम काडी जमीन ही अत्यंत उपयुक्त मानली जाते सर. निश्चितच अशा पद्धतीचं जमीन आहे. आणि या जमिनीवरती नागपूर जर म्हटलं की प्रत्येकाच्या समोर संत्रा, नागपूर आणि संत्रा सिटी, संत्रा शहर असं तू सांगितलेलं आहे. त्याचबरोबर नागपूरमधल्या भिवापूरची मिरची, जिला GI टॅग मिळालेला आहे, ही सुद्धा प्रसिद्ध आहे. या दृष्टिकोनातून नागपूरच्या संत्र्यांच्या विषयीची काय संत्र्यांचा इतिहास सांगता येईल? सर, 15व्या शतकात इटली, स्पेन, पोर्तुगाल येथून गोड संत्रा ही झाडं आणण्यात आली होती सर. आणि जगभरातील उत्पादनापैकी 80% उत्पादन हे महाराष्ट्रातून होते सर. वा. सर, नागपूर म्हटले की संत्रा नगरी. आणि भौगोलिक संकेत मानक म्हणजे ज्याला आपण GI टॅग म्हणतो, त्यांनी 2014 साली नागपूरच्या ज्या जवळपासच्या भागात सावनेर, काटोल, नरखेड, मोहपा, कडमेश्वर, कोंढाडी या क्षेत्रात जे उत्पादन जिथे होते तिथे GI टॅग दिलेला आहे सर आपल्या नागपूर संत्रीला. सर, एक्सपोर्ट बद्दल जर सांगायचं झालं नागपूरमधून नागपूरच्या संत्र्यांचं, तर ती आंध्र प्रदेश आणि बांगलादेश पर्यंत सर तिचं एक्सपोर्ट होतं सर. निर्यात तिची होत असते. आणि प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नागपूर संत्री. आता नागपूर संत्रीच का आणि तिला GI टॅग का सर? तर संत्र्यांचा रंग प्रामुख्याने नारंगी असतो. त्यात व्हिटॅमिन C चे प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात आहे. जीवनसत्व क हे मोठ्या प्रमाणामध्ये असतं. हो सर, नक्कीच. आणि झाडाची गडद हिरवी पाने आणि लाल पांढरी फुले ती त्याचं महत्वाचं एक आकर्षण आहे सर. अशा पद्धतीने संत्रा हा त्या ठिकाणी एक संत्र्याची चव, तिथली टेस्ट असेल, ॲरोमा असेल, आपण म्हणतो सुगंध असेल, हा वेगळ्याच पद्धतीचा आहे. बऱ्याच ठिकाणी संत्रा होतो, पण नागपूरचा संत्रा अतिशय चवदार आणि अतिशय दिसायला छान अशा पद्धतीने टेस्टी असतो. त्या पद्धतीने केलंय. त्यानंतर भिवापूरच्या मिरचीबद्दल काय सांगता येईल? सर, भिवापूरची मिरची तिला पण देखील GI टॅग, ज्याला आपण भौगोलिक मानक प्राप्त झालेला आहे सर. तर मिरची म्हटलं कीच ठसका लागतो सर. पण एखाद्या समारंभात जर झणझणीत तिखट पदार्थ नसेल तर काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं सर. आणि नागपूरचे प्रसिद्ध सावजी मटन किंवा सावजी चिकन याचा जो रस्सा आहे, झणझणीत चिकनचा रस्सा असण्यामागचं जे रहस्य आहे ती म्हणजे भिवापूरची मिरची सर. ही भिवापूरची मिरची म्हणजे याची खासियत सर, गडद लाल रंग आणि चव आहे सर. आणि औषधी गुणधर्म, अजीवनसत्वाचं प्रमाण आहे. अनेक शेतकरी गेल्या 40 ते 50 वर्षापासून हे पीक पिकवतात. आणि अनेक लोकांची उपजीविका या मिरची पिकाच्या व्यवसायावर आहे सर. कुठं आलं हे भिवापूर? सर, उमरेड म्हणजे आपल्या नागपूरमध्येच भिवापूर हे एक तालुका आहे सर. अच्छा, भिवापूर तालुका आहे. त्या तालुक्यामधली ही मिरची प्रसिद्ध आहे आणि तिला GI टॅग मिळालेला आहे. निश्चितपणे अशा पद्धतीची मिरची सुद्धा त्या ठिकाणी फार महत्वाची आहे. ते पल्लवी, तुला ऐकण्यासाठी अनेक आमचे श्रोते उत्सुक आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून आणि युट्यूबच्या माध्यमातून अनेक श्रोते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्यासाठी मला नागपूरच्या अर्थव्यवस्थेबद्दल काय सांगता येईल? सर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक कार्यालय नागपूर जिल्ह्यात असल्याने बँकिंग क्षेत्रासाठी हे शहर अत्यंत महत्वाचे आहे सर. तर 10 सप्टेंबर 1956 या कार्यालयाची स्थापना करण्यात आली. आणि रिझर्व्ह बँकेचे नागपुरात 2 शाखा आहेत सर. ते यातील एका शाखेत संपूर्ण भारतातील सोन्याचा साठा ठेवण्यात आलेला आहे सर. तर 2022-23 मध्ये नागपूरचे नाममात्र GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, अंदाजे 1,81,665 कोटी असे होते सर. ज्यामुळे ते संपूर्ण मध्य भारतातील सर्वात मोठे आर्थिक केंद्र बनलेले आहे. आणि मध्य नागपुरातील सीताबर्डी मार्केट हे शहराचे हृदय म्हणून ओळखले जाते. आणि हे प्रमुख व्यापारी बाजार क्षेत्र देखील नागपूरची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी कारणीभूत आहेत सर.
बरं, हे झालं नागपूरच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भातलं. पण जर बघायचं असेल एखाद्या शहराचा विकास बघायचा असेल किंवा तिथला ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे दरडोई जर उत्पन्न जर वाढवायचं असेल किंवा बघायचं असेल त्या लोकांचं तिथलं, त्या शहरावरून त्या शहराचा विकास लक्षात येतो. त्या दृष्टीनं उद्योगधंद्याला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि या उद्योगाच्या बाबतीमध्ये तिथं असणाऱ्या औद्योगिक वसाहती असतील किंवा संत्रा हे महत्त्वाचं फळपीक आहे नागपूर शहराचं, त्याच्यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योगधंदे असतील, तर या संदर्भामध्ये काय अशा पद्धतीचे काम चालू आहेत? हो सर, नागपूर जिल्हा झपाट्याने विकसित होत असलेले औद्योगिक एक क्षेत्र आहे सर. तर जिल्ह्यामध्ये खनिज घटकांची उपलब्धता, मध्यवर्ती ठिकाण आणि दळणवळणाची सुविधा यामुळे औद्योगिक प्रकल्प कार्यरत आहेत सर. तर मुख्य उद्योगामध्ये कापसापासून सरकी काढणे, लाकूड कटाई, कापड गिरण्या, पेपर आणि स्ट्रॉबोर्ड तयार करणे, सोयाबीन प्रक्रिया उद्योग, रासायनिक पदार्थ, त्यानंतरच औषधी, यंत्रसामग्री, तांत्रिक अवजारे आणि उद्योगांचा समावेश होतो सर त्यामध्ये. तर औद्योगिक प्रकल्पातही म्हणजे गुंतवणुकीत परकीय गुंतवणुकीचा देखील समावेश आहे सर. औद्योगिक वसाहती म्हटलं सर तर नागपूरला 2 औद्योगिक वसाहती प्रामुख्याने बुट्टीपुरी औद्योगिक वसाहत. बुट्टीपुरी आहे ही पंचतारांकित औद्योगिक आशियातील सर्वात मोठी वसाहत आहे आणि उद्योगांच्या विकासासाठी ही वसाहत कार्यरत आहे सर. नागपूरपासून 30 किलोमीटर अंतरावर ही वसाहत आहे. सुमारे 2000 हेक्टर एवढा क्षेत्र त्यांनी व्यापलेला आहे सर. तसंच दुसरी वसाहत हिंगणा औद्योगिक वसाहत, तर MIDC नागपूरपासून 8 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ही वसाहत स्थापन केलेली आहे. MIDC 20,000हून अधिक लोकांना येथे रोजगार उपलब्ध झालेले आहेत सर. अशा पद्धतीनं उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढीस लागलेले आहेत. तेल उद्योगांच्या बाबतीमध्ये किंवा खनिज उद्योग किंवा त्याचबरोबर रेशीम उद्योग हे सुद्धा एक नागपूरची वेगळी वैशिष्ट्य सांगणार आहेत. या संदर्भात काय सांगता येईल? हो सर, तर तेल उद्योग नागरिकांच्या ढासळत्या आरोग्याच्या म्हणजे पार्श्वभूमीवर आता सोयाबीन आधारित उत्पादन घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे, दिवसेंदिवस वाढत आहे त्यामध्ये. तर सोयाबीन, सोयावडी, सोयाबीन तेल, सोया बिस्किट या उत्पादनाचा देखील तिथे समावेश झालेला आहे. आता खनिज उद्योग, नागपूर हा खनिज संपत्तीने समृद्ध जिल्हा आहे. तर नागपूर जिल्ह्याच्या उत्तर पश्चिम घाटात अर्थात सावनेर आणि कणान या भागात कोळशांचे साठे आहेत आणि त्यावर आधारित उद्योग देखील तिथे आहेत सर. इमारती बांधण्याकरता जी उच्च दर्जाची वाळू असते ती देखील कणान नदीत आढळते. तसेच मत्स्योत्पादन, नागपूर जिल्ह्यात भौगोलिक भूभागापैकी 15,037 हेक्टर एवढ्या क्षेत्रांवर म्हणजे महाराष्ट्र सरकारने मत्स्य व्यवसायाकरता विविध विकासात्मक योजना देखील तिथे राबवल्या आहेत. आणि रेशीम उद्योग सर, रेशीम उद्योग हा भारतातील जैविक कृषी उद्योग आहे सर. तर मलबेरी, मुगा, तसार यासारखे उत्पादन जे भारतात घेतले जातात त्यात भारतामध्ये 3रा क्रमांक लागतो सर. आणि नागपूरचा 141 हेक्टर एवढा क्षेत्र हे या उद्योगाखाली आहे सर. अगदीच, रेशीम उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नागपूर शहरामध्ये होताना दिसत असतो. आताच तू बोलताना बऱ्याच वेळा कोळशांचा उल्लेख केला आणि या कोळशाच्या माध्यमातून जी काही ऊर्जा निर्माण केली जाते, तर या संदर्भातलं सुद्धा काय सांगता येईल नागपूरमध्ये? हो सर, तर औद्योगिक विकासात म्हणजे महत्वाची भूमिका बजावत असताना ऊर्जा प्रकल्प व प्रस्तावित खाजगी जी ऊर्जा प्रकल्प आहे ती जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत सर. तर NTPC वीज प्रकल्प मौदा, तर मौदा तालुक्यात कुंभारी गावाजवळ हा प्रकल्प आहे आणि महाराष्ट्रातील पहिला हरित क्षेत्र प्रकल्प म्हणजे मौदा NTPC वीज प्रकल्प आहे सर. तर पहिल्या टप्प्यात तिथे साधारणतः 500 मेगावॅट आणि दुसऱ्या टप्प्यात 600 मेगावॅट असे 2 क्षमतेचे प्रकल्प तिथे उभारले गेलेले आहेत. दुसरं सांगायचं म्हटलं सर तर कोराडी औष्णिक वीज प्रकल्प, नागपूर जवळच कोराडी येथे हा प्रकल्प आहे आणि विदर्भातील 4 प्रमुख ऊर्जा प्रकल्पांपैकी हा एक महत्वाचा प्रकल्प आहे, कोराडी थर्मल पॉवर स्टेशन. येस सर. तर 1974 या साली हा कार्यान्वित करण्यात आला आणि महाजेनको मार्फत चालवल्या जाणाऱ्या 9 प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे आणि त्याची क्षमता सध्या आता 1080 मेगावॅट क्षमता आहे सर. हा, आणि सर आता आम्ही राहत असलेला खापरखेडा किलेक थर्मल पॉवर स्टेशन म्हणजे औष्णिक विद्युत केंद्र वीज प्रकल्प आहे सर खापरखेडाला. आणि महाजेनकोचा कोळशा आधारित प्रकल्प आहे सर हा. वेस्टर्न कोल फाईल्ड लिमिटेड म्हणजे WCL ज्याला आपण म्हणतो, सावनेर आणि डुमरी खुर्द या खाणीतून कोळसा पुरवला जातो सर. आणि प्रकल्पाची क्षमता ही साधारणतः 840 मेगावॅट आहे सर. तर औष्णिक वीज निर्मितीमध्ये प्रकल्पांमध्ये मुख्यत्वे उष्णतेचा वापर केला जातो सर आणि पाण्याचा उच्च दर म्हणजे दाबावर वाफ बनव आणि या उच्च दाबाच्या वाफेचा उपयोग
म्हणजे जनरेटर फिरवण्यासाठी वापरला जातो, ज्याला आपण जनित्र असं म्हणतो. अगदी. आणि जनित्र फिरले म्हणजे जनरेटर फिरले की वीज निर्मिती होते सर. निश्चितच. आणि संपूर्ण महाराष्ट्राला ही औष्णिक ऊर्जेच्या माध्यमातून प्रत्येक MIDC असतील किंवा औद्योगिक क्षेत्र असतील या विकासासाठी महत्त्वाचे योगदान नागपूर शहरातून देखील होताना दिसते. पल्लवी, त्यानंतर जर वाहतुकीचा प्रश्न जर बघितला, एखाद्या शहरामध्ये वाहतूक समस्या किंवा वाहतूक हे असणं तर चांगले रस्ते किंवा दळणवळण त्या ठिकाणी वाहतुकीच्या दृष्टीने नागपूर शहराविषयी काय सांगता येईल? सर आता सध्या चर्चेत असलेलं आपलं समृद्धी महामार्ग बर. नागपूर मुंबई द्रुतगती अर्थात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बर. जो 701 किलोमीटरचा आहे सर, 6 पदरी आणि 120 मीटर रुंद असा आहे सर, ज्याला 10 जिल्हे 26 तालुके आणि गावांमधून तो गेलेला प्रकल्प आहे सर. तसंच सर आपण आता दुसरं बघितलं तर गोवा नागपूर एक्सप्रेसवे, ज्याला आपण शक्तीपीठ महामार्ग म्हणतो, तो देखील आता सध्या लाभलेला आहे सर. अगदी. तर त्यामुळे नागपूर आणि मुंबई हा प्रवास होणार आहे सर. आणि या शक्तीपीठामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेले औंढा नागनाथ, परडी वैजनाथ, त्यानंतर रेणुका माता मंदिर माहूर, तुळजाभवानी, त्यानंतर पत्रादेवी, पंढरपूरचं विठोबांचं मंदिर, या सर्वांचा म्हणजे या सर्व भागातून तो जाणार आहे सर. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची समृद्धी आणणारा हा वाहतुकीच्या माध्यमातून समृद्धी महामार्ग जाताना सुद्धा दिसतोय. आणि पल्लवी, तो आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी ही इत्थंभूत माहिती नागपूर शहराची सांगत आहे. पल्लवी, शैक्षणिक कामगिरीच्या दृष्टीनं नागपूर जिल्ह्याची एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि या शैक्षणिक कामगिरीच्या दृष्टीनं नागपूर जिल्ह्याचं ओळख अशी काय सांगता येईल? सर विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, समाज विज्ञान, सहकार, अर्थशास्त्र म्हणजे अनेक विषयात सर प्रशिक्षण संस्था या नागपूर जिल्ह्यात कार्यरत आहेत सर. आणि युवकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे सर. शैक्षणिक आपली कामगिरी करताना कोणतं एक कॉलेज निवडणं आणि तिथे आपलं करिअरसाठी म्हणजे आपल्या भविष्यासाठी एक उज्ज्वल भविष्यासाठी आपलं कोणतं कॉलेज घ्यायचं यासाठी सर, तर आपल्या नागपूरमध्ये विविध संस्था आहेत सर. मी त्यापैकी सांगू इच्छिते सर की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर विद्यापीठाची स्थापना ही 5 ऑगस्ट 1923 झालेली आहे सर. आणि विविध विषयांचे शिक्षण या विद्यापीठात घेतले जातात सर. तर नॅक कमिटी, ज्याला आपण नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन काउन्सिल म्हणजेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद, ही या विद्यापीठास त्यांनी ज्याने गौरवान्वित केलेले आहे सर. तर दर्जा व गुणवत्ता यासाठी हे विद्यापीठ म्हणजे ख्याती त्याची प्रसिद्ध आहे सर. त्याचप्रमाणे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक 18 सप्टेंबर 1957 रामटेक येथे स्थापना झालेली आहे. आणि महाराष्ट्र भाषेला वाहिलेले हे एकमेव विद्यापीठ आहे सर. त्यानंतर विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्था म्हणजेच VNIT नागपूर, तर भारत सरकारने या संस्थेत स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा प्रदान केलेला आहे. आणि संस्थेची स्थापना ही 1960च्या दरम्यान झालेली आहे सर. त्याचप्रमाणे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे नागपूरला आहे आणि महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत ही संस्था चालवली जाते. त्याला IIT इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर आहे सर. आणि त्यानंतर महाराष्ट्र पशु व विज्ञान विद्यापीठ मापसू, ज्याला आपण म्हणतो, ते नागपूरला आहे सर. तर संस्थेची स्थापना ही 2000 साली झालेली आहे. आणि दर्जेदार पशुवैद्यकीय शिक्षण या सुविधा म्हणजे तिथे या विद्यापीठामार्फत आपल्याला लाभलेल्या आहेत. व्हेटरनरीचं सर्वात महत्त्वाचं विद्यापीठ हे मापसू म्हणून नागपूरला आहे. हो सर. त्यानंतर IIM म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे देखील नागपूरला आहे. IIM अहमदाबाद या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था चालते सर. आणि VNIT कॅम्पसमध्ये ही संस्था कार्यरत आहे सर. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर आपलं करिअर करायचं असेल तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरला आहे. हो सर. त्यानंतर आपलं सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च हे नागपूरला आहे सर. तर भारत सरकारच्या म्हणजे कृषी संशोधन विभागामार्फत ICR ही संस्था इथे कार्य करते. आणि या संस्थेची सुरुवात 1976 साली झालेली आहे. आणि कापूस पिकाच्या उत्पादनासाठी म्हणजे वाढीसाठी ही संस्था शेतकऱ्यांना वगैरे मार्गदर्शन करत असते सर. त्याचबरोबर राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ म्हणजे संशोधन केंद्र NRC सिट्रस आपण ज्याला म्हणतो ते नागपूरला आहे. तर लिंबूवर्गीय फळ या संशोधनासाठी अग्रेसर ही भारतीय म्हणजे मध्य भारतातील महत्त्वाची संस्था आहे. आणि लिंबूवर्गीय फळांची उत्पादकता वाढवणे, वैज्ञानिक माहितीचे संप्रेषण, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण ही संस्था करत असते. आणि नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादनात या संस्थेचा मोठा वाटा आहे सर. त्याचबरोबर मुलांसाठी सर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूरला आहे. त्यानंतर प्रादेशिक प्रशिक्षण संस्था म्हणजे भारतीय लेखापरीक्षण विभाग नागपूरला आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट हे देखील नागपूरला आहे. तसंच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायर सेफ्टी इंजिनिअरिंग नागपूरला आहे. नॅशनल सिव्हिल डिफेन्स कॉलेज हे देखील नागपूरला आहे. ज्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात म्हणजे कामगिरी करायची आहे त्यासाठी ही विद्यापीठ म्हणजे हे संस्था नागपूरमध्ये आहेत सर. त्यानंतर महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर नागपूर हे देखील आहे. राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा प्रभता
हे देखील नागपूरला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट नागपूर, त्यानंतर वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूरला आणि सर इत्यादी. यासोबतच एक सांगायला आवडेल मला सर की निरी नॅशनल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना 1958 साली झालेली आहे आणि लोक आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे ही संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्या काळात 1958च्या काळात पर्यावरणीय समस्या उद्भवल्यामुळे पर्यावरण व आरोग्य यांच्या संशोधनासाठी 1970ला निरी संस्थेमध्ये तिचं रूपांतर करण्यात आलं. निरी म्हणजे सर नॅशनल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट जे नागपूरला आहे आणि पर्यावरणशास्त्र व अभियांत्रिकी या घटकांविषयीचे संशोधन ती संस्था करत असते आणि विविध संस्थांना पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी देखील मार्गदर्शन करत असते. त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वुमन, चाइल्ड अँड यूथ डेव्हलपमेंट हे देखील नागपूरला आहे आणि राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकॅदमी ती देखील नागपूरला आहे सर. अगदीच राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक संस्था ठिकाणी कार्यरत आहेत. विशेष म्हणजे श्रोते आपल्याला सांगायला आनंद वाटेल की कृषी आणि पशुसंवर्धन या संदर्भातले देखील मोठे मोठे एक मापसूसारखं विद्यापीठ सुद्धा नागपूरमध्ये आहे. 3 विद्यापीठं नागपूर शहरामध्ये वसलेली आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आहे, कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ आहे आणि मापसू आपल्याला व्हेटरनरीच्या संदर्भातले असे 3 विद्यापीठ. अशा दृष्टीनं शैक्षणिक दृष्टीनं अतिशय एक एज्युकेशन हब म्हणून नागपूर शहराचा किंवा नागपूर जिल्ह्याचा विकास आपल्याला पाहायला मिळतो आणि पल्लवी ही आपल्याला सांगत आहे. आज बघितलं तर महाराष्ट्रातलं पहिलं एम्स ज्याला आपण म्हणतो ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट सारख्या संस्था नागपूर शहरामध्ये अतिशय थाटानं उभ्या राहिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं अनेक विद्यार्थी तुझं हे ऐकत असतील रेडिओ 90.8 FM वरील आपण गौरव महाराष्ट्राचा इतिहास नागपूर जिल्ह्याचा. सर देशातील अग्रगण्य शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था या नागपूर येथे कार्यान्वित आहे सर. तर नागपूर म्हणजेच खरंच सर शिक्षणाचं माहेरघर आपण म्हणू शकतो आणि विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, समाज विज्ञान, सहकार, अर्थशास्त्र या अशा अनेक विषयांच्या प्रशिक्षण संस्था या जिल्ह्यात कार्यरत आहे सर. ज्यापैकी तुम्ही म्हटलं सर एम्स नागपूर, ज्याला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर याला आपण म्हणतो, तर सार्वजनिक उच्च शिक्षण व वैद्यकीय संशोधन संस्था आहे सर ती. ही संस्था जुलै 2014ला जाहीर करण्यात आली होती. आपल्या 2014-15च्या अर्थसंकल्पात आपले वित्तमंत्री माननीय अरुण जेटली साहेब यांनी अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्राचा विदर्भ आणि उत्तर प्रदेशचा पूर्वांचल प्रदेश या फेज 4 अंतर्गत 4 एम्स विद्यापीठ स्थापन करण्याचं ठरवण्यात आलं होतं सर. आणि त्यापैकी एक आपलं विदर्भात ते नागपूरमध्ये आहे सर, आपलं एम्स नागपूर. निश्चितच अशा पद्धतीची शैक्षणिक कामगिरी देखील नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. तसंच वनामती सर वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था जी आपली वनामती नागपूर येथे आहे सर. त्याची कृषी क्षेत्रामध्ये अपेक्स ट्रेनिंग देणारी संस्था म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ती वनामती नागपूरला आहे. 1 जुलै 1992ला सर त्याची स्थापना झालेली आहे आणि ही कृषी विभागाची एक अग्रणी म्हणजे VIP रोड धरमपेठ नागपूर येथे आहे सर. आणि यांची उद्दिष्ट मुख्यतः म्हणजे सर कृषी धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करणे, राज्यातील कृषी विभागात जी कार्यरत आपले कर्मचारी वर्ग आणि यांची क्षमता वाढवणं आणि त्यांना अद्वितीय प्रशिक्षण देणं ही त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे सर. त्याचबरोबर राज्य शासनाद्वारे राबवण्यात येणारे जे प्रकल्प आहेत, कार्यक्रमाचे निरीक्षण करणं, मूल्यमापन करणं ही त्यांची मुख्य उद्दिष्ट आहेत सर. आणि शेतकरी कार्यशाळा, माहिती पुस्तिका, शेतकरी मासिक यांची माहिती देखील या http://wanamati.in यावर उपलब्ध असते सर. ती आपल्याला नक्कीच म्हणजे फायद्याची असू शकतात. अगदीच श्रोते, खऱ्या अर्थानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी प्रशिक्षण देणारी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच एसदा ही पुण्याला आहे. अशा पद्धतीचे कृषी क्षेत्रातील जे वरिष्ठ अधिकारी असतील तर या विस्तार कार्यकर्ते असतील, या सर्वांच्यासाठी महत्वाची संस्था म्हणजे वनामती ही नागपूर या ठिकाणी आहे. याविषयी पल्लवी मला सांगायला सार्थ अभिमान वाटेल की पल्लवी सुद्धा कृषी क्षेत्रामध्ये, कृषी विभागामध्ये कृषी अधिकारी म्हणून ती सुद्धा कार्यरत आहे. ही सुद्धा आपल्या सर्वांच्यासाठी सार्थ अभिमान आहे. या दृष्टीने सर्व श्रोत्यांची पल्लवी तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. यानंतर क्रीडाविषयक कामगिरी सुद्धा अतिशय महत्वाची आहे. या दृष्टीने नागपूर शहराचं महत्व आहे. हो सर. तर नागपूरला विदर्भ क्रिकेट असोसिएशन च्या उपस्थितीमुळे नागपूर हे विदर्भाचे म्हणजे क्रिकेटचे मोठे केंद्र आहे सर. तर नागपूरमध्ये काही भारतीय शहरांपैकी म्हणजे भारतामध्ये काही शहरं आहेत जिथे 1 पेक्षा जास्त ही म्हणजे क्रीडांची स्टेडियम आहेत सर. तर त्यापैकी नागपूरला 2 म्हणजे सिव्हिल लाईन्समध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे जुने ग्राउंड आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे नवे ग्राउंड जे आहे ते 2008ला जामठा, वर्धा रोड येथे स्थापन झालेलं आहे सर. दुसरं आपलं हॉकी, विदर्भ हॉकी असोसिएशन ही देखील विदर्भ हॉकीचे नियमन करणारी संस्था आहे आणि त्याचं स्टेडियम देखील नागपूरला उपलब्ध आहे सर. नागपूर जिल्हा फुटबॉल असोसिएशन
ही महाराष्ट्रातील फुटबॉल असोसिएशन म्हणजे जिल्हा प्रशासकीय संस्था आहे. आणि नागपूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन, नागपूर जिल्हा टेबल टेनिस संघटना या देखील नागपूरला आहेत. तसेच शहरात विभागीय क्रीडा संकुल आहे सर, ज्यात इंडोर स्टेडियम देखील अवेलेबल आहे आपल्याकडे. आणि जिम्नॅस्टिक सुविधा, मानकापूर जवळील विवेकानंद येथे इंडोर स्टेडियम देखील उपलब्ध आहे सर. ज्या पद्धतीनं नागपूर शहराचं शैक्षणिकदृष्ट्या तू महत्त्व सांगितलं पल्लवी, त्याचबरोबर क्रीडाविषयक सुद्धा महत्त्व सांगितलंय, पण नागपूरची अजून एक संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे, ती म्हणजे राजकीय क्षेत्र. आणि या राजकीय क्षेत्राच्या दृष्टीनं नागपूर शहराचं काय महत्त्व आहे? सर, मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर नागपूर शहरास महाराष्ट्राची उपराजधानी घोषित करण्यात आलं. आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरला भरते सर. तर नागपूर महानगरपालिका शहरासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली आहे. तसंच नागपूर राजकीय म्हटलं तर सर, नागपूर जिल्ह्यात एक लोकसेवा मतदारसंघ आहे सर, आणि सध्या 6 विधानसभा मतदारसंघ आहे. त्यापैकी अनुसयाबाई काळे या नागपूर लोकसभेच्या पहिल्या खासदार होत्या सर. बरं, अशा पद्धतीने नागपूरचं राजकीय दृष्ट्या देखील महत्त्व या ठिकाणी आपण अधोरेखित केलेलं आहे. त्याचबरोबर एखाद्या शहराला अनेक ठिकाणी जर विकास करायचा असेल किंवा शहराचं जर आर्थिक घडी चांगल्या पद्धतीनं बसवायचं असेल, तर एखाद्या शहरामध्ये असणारी पर्यटन स्थळं ही त्या दृष्टीने एखाद्या शहरासाठी फार महत्त्वाची असतात किंवा त्या शहरासाठी भूषण असतात. अनेक पर्यटक त्या शहराला भेट देत असतात केवळ ती पर्यटन स्थळं पाहण्यासाठी. अशा दृष्टीने नागपूर शहराच्या पर्यटन स्थळाच्या दृष्टीने जर विचार करायचा असेल तर तिथलं ऐतिहासिक, धार्मिक किंवा असे कोणते प्रकल्प किंवा कोणती ठिकाणं आहेत, काय सांगता येईल? सर, मनोरंजन स्थळ, धार्मिक स्थळ अशी विविध म्हणजे प्रेक्षणीय स्थळं आपल्या नागपूरमध्ये उपलब्ध आहे सर. त्यापैकी सांगायला मला आवडेल सर की रामटेक, अनेक धर्मियांची श्रद्धास्थान असलेले रामटेक हे येथे एकवटलेले आहे. प्राचीन काळी येथे प्रभू श्रीराम यांनी वास्तव्य केले होते सर. सर, एक आपलं महाकवी कालिदास यांनी मेघदूत या महाकाव्यात त्यांनी लिहिलेलं आहे की एका यक्षाच्या हातून चूक झाल्यामुळे राजा कुबेर त्याला गृहत्यागाची शिक्षा देतो आणि तो यक्ष दूर रामगिरी पर्वतावर जाऊन राहतो सर. तर तो विचार करतो की कुठे कुबेरची अलकावती आणि कुठे रामगिरी. तर प्रियेच्या आठवणीने तो व्याकुळ होतो सर, आणि तिला एका मेघासोबत तिला आपल्या खुशालीचं एक पत्र म्हणून तो पाठवतो. असं वर्णन महाकवींनी रामटेक येथे केलेलं आहे सर. तर लोकगीतातून देखील रामटेक एक सांगण्यात येईल सर मला की राम चाले वाटे लक्ष्मण झाडी काटे, राम चाले वाटे लक्ष्मण झाडी काटे, असे बंधू नाही कोठे संसारात. अशी एक रामटेकची ओळख आहे सर. आणि अत्यंत म्हणजे अभावाने आढळून आलेलं लक्ष्मण मंदिर देखील हे रामटेक येथे आहे सर. निश्चितच श्रोते, आणि पुन्हा एक रामटेकमध्ये संत कालिदास विद्यापीठाची स्थापना देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं रामटेक या ठिकाणी हे विद्यापीठ सुद्धा कार्यरत आहे. ही रामटेकाच्या दृष्टीने रामटेक हे एक महत्त्वाचं एक ऐतिहासिक ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये. अजून काही सांगता येईल? सर, दीक्षाभूमी नागपूर. आता दीक्षाभूमी नागपूरचे महत्त्वाचे आकर्षण केंद्र आहे सर. दीक्षाभूमी वास्तुशैलीसाठीच नाही तर धार्मिक दृष्ट्या देखील महत्त्वाचे ठिकाण आहे. 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथेच आपली दीक्षा घेतलेली, धम्मदीक्षा घेतलेली आहे. सध्या या ठिकाणी सुंदर स्मारक अस्तित्वात आहे, ज्याची वास्तुशैली जगप्रसिद्ध सांचीच्या स्तूपाच्या आधारित आहे सर. आणि येथील दीक्षा स्तूप जगातील सर्वात मोठा स्तूप आहे सर. अशा पद्धतीनं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं नागपूर शहरामध्ये आहे. अजून काही ठिकाणं आहेत? हो सर, पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प सर. तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमेवर अभयारण्य आहे सर. शहरापासून 100 किलोमीटर अंतरावर जबलपूर या NH44 या महामार्गावर आपण तिथे पोहोचू शकतो सर. तर पंडित जवाहरलाल नेहरू पेंच राष्ट्रीय उद्यान 1993ला हे स्थापन करण्यात आलेलं आहे सर. आणि व्याघ्र प्रकल्प पेंच राष्ट्रीय उद्यान 1952ला स्थापन झालेले आहे सर. आपण बघतो सर की नागपूरला म्हणतात की टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. तर त्याचं कारण म्हणजे की उमरेड-करांडला वन्यजीव अभयारण्य, त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प, काना व्याघ्र प्रकल्प असे 200 किलोमीटरच्या त्रिज्येच्या भागात व्याघ्र प्रकल्प आहेत सर. तर त्यामुळे नागपूरला व्याघ्र प्रकल्प, व्याघ्र राजधानी म्हणून देखील ओळखले जाते सर. निश्चितच. आणि श्रोते हो, आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असणार संत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे देखील नागपूर शहरामध्ये वसलेलं आहे. अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम या विद्यापीठाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतात. पर्यटन स्थळाच्या दृष्टीनं आपल्याशी पल्लवी राजू ठवकर, पोस्ट खापरखेडा, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर ही विद्यार्थिनी आपल्याशी संवाद साधत आहे. आणि आपला कार्यक्रम सुरू आहे गौरव महाराष्ट्राचा, इतिहास नागपूर जिल्ह्याचा. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी नागपूर जिल्ह्याच्या विषयीची आपण जाणून घेत आहोत. त्याच्यानंतर जर बघितलं तर सण, उत्सव आणि लोकसंस्कृती ही देखील एका शहराची एक ओळख असते. या दृष्टीने नागपूर शहरामध्ये कोणते सण किंवा उत्सव साजरे केले जातात?
सर, सण आणि उत्सव हे सामाजिक ऐक्याचे, सलोख्याचे किंवा विविधतेतून एकतेचे दर्शन घडवतात सर आपल्याला. तर नागपूर जिल्ह्यात सर्वच सण आणि उत्सव अतिशय उत्सवात म्हणजे अतिशय जल्लोषात असे साजरे केले जातात सर. काही विशिष्ट उत्सव हे नागपूरची खास ओळख दाखवतात. तर त्यापैकी सर मारबत उत्सव, मारबत बगड्या उत्सव म्हणून म्हटलेला आहे सर. तर इतिहासकाळी बाकाबाई हिने इंग्रजांशी म्हणजे हातमिळवणी केलेली आणि त्यांचा निषेध म्हणून बाकाबाईचा कागद व बास वापरून असा एक पुतळा तयार केलेला जातो आणि ताना पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पोळ्याच्या आपल्या दुसऱ्या दिवशी ही मिरवणूक काढण्यात येते व मग पुतळ्याचे दर्शन होते. तिच्या नवऱ्याला बगड्या असे म्हणतात सर आणि ते मारबत आणि बगड्या असा महोत्सव आहे सर. फक्त आणि फक्त नागपूर येथेच हा आयोजित होणारा हा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे सर. आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या उत्सवादरम्यान केले जातात. शहराचे दृष्ट प्रवृत्तीपासून रक्षण करणे हे या उत्सवाचा मुख्य हेतू आहे सर. आणि त्यामुळे मोठ्या जल्लोषाने लोकगर्जना होते सर. आणि लोक मोठमोठ्या मूर्तींची निर्मिती करतात, प्रतीक असतात त्या मूर्ती सर. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो. पुन्हा लोकसंस्कृतीच्या बाबतीत काय सांगता येईल? हो सर, लोकसंस्कृतीच्या बाबतीत सर बुद्धा फेस्टिवल, बुद्ध कलेस जागतिक व्यासपीठ मिळवण्याच्या हेतूने हा उत्सव साजरा केला जातो सर. आणि बौद्ध कला संस्कृतीची ओळख या म्हणजे उत्सवाच्या मार्गातून होते सर आपल्याला. तर 2011 आणि 12 पासून दीक्षाभूमी येथे या उत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच कवी कालिदास महोत्सव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर आणि महानगरपालिका नागपूर यांच्यामार्फत आयोजन केले जाते. कवी कालिदास स्मृतिप्रीत्यर्थ 2 दिवस हा महोत्सव इथे वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीची ओळख दाखवतो सर. आता सर खाद्य संस्कृती, आपले लोकसंस्कृतीमध्ये खाद्य संस्कृती अतिशय महत्त्वाची म्हटलं जाते सर. तर नागपूर म्हटले की सर्वांच्या मुखातून निघतो तो म्हणजे तर्री पोहा. सगळ्यांच्या सकाळच्या नाश्त्याची सुरुवात जी होते ती म्हणजे आपल्या तर्री पोह्याच्या बेताने होते सर. तर ही आपली तर्री पोहे खूप अतिशय प्रसिद्ध आहे सर. आणि तसंच नागपूर म्हटलं की संत्रानगरी, त्यामुळे नागपूरची संत्री ही देखील अतिशय प्रसिद्ध आहे सर. आणि सणासुदीला म्हणजे प्रसिद्ध मेजवान म्हणजे पुरणपोळी, नागपूर विभागात पानगे, घोणफळ, झुणका भाकर ही प्रसिद्ध आहे. आणि वांग्याची भाजी ही म्हणजे नागपूरची आपली एक स्पेशालिटी म्हणून सांगता येईल सर. तसंच आपण आधीचं इतिहासात बघितलं सर तर विदर्भ प्रदेशात वराडी पाककृती म्हणजे सावजी पाककृती आहे सर. तर नागपुरात असंख्य सावजी भोजनालय आहेत. आणि नागपूर जिल्ह्यातील आस्थापनामध्ये मांसाहारी पदार्थ विशेषतः चिकन आणि मटण सामान्यतः खाल्ले जातात. तर सावजी पाककृती ही पारंपरिक मसालेदार चवीसाठी प्रसिद्ध आहे सर. पुन्हा हल्दीराम सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं नागपूरची ओळख देताना दिसते आपल्याला. अशा पद्धतीची लोकसंस्कृती नागपूर जिल्ह्यामध्ये प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर नागपूरमध्ये प्रसार माध्यमांच्या दृष्टीने काय सांगता येईल? हो सर, तर नागपूर प्रसार माध्यमे सर फणींद्रमणी हे पहिले वृत्तपत्र नागपूरचे आहे असं आपल्या इतिहासकाळी असं म्हटलं जातं सर. तर त्यामध्येच नागपूरची आकाशवाहिनी ज्याला आपण रेडिओ सिटी 91.1 FM, रेड FM 93.5, रेडिओ मिर्ची 98.3 FM ही आकाशवाणी केंद्र आहेत सर. तसंच नागपूर दूरदर्शन ही माध्यमे देखील आहेत. त्यामध्ये स्थानिक बातम्या, घडामोडी हे कार्यक्रम प्रसारित होतात. आणि लोकमत, सकाळ, लोकसत्ता, तरुण भारत, मराठी दैनिक, तर हितवाद, नवभारत, लोकमत, समाचार, त्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया यासारखी इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्र देखील सहज आपल्याला उपलब्ध होतात. सर बुट्टीबोरी येथे एक स्टॅच्यू ऑफ फ्रीडम ऑफ प्रेस हा एक पुतळा आहे सर. तर प्रसिद्धी माध्यमांचा स्वातंत्र्याचा पुतळा आहे आणि हा जगातील अशा प्रकारचा पहिलाच पुतळा असल्याचा दावा आहे सर. हा बुट्टीबोरी नागपूर या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच एक वेगळ्या पद्धतीची माहिती नागपूर प्रसार माध्यमाच्या माध्यमातून कुमारी पल्लवी ठवकर हिनं आपल्या सर्व श्रोत्यांच्यासाठी दिलेली आहे. पल्लवी ही मुक्काम पोस्ट खापरखेडा, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर इथले रहिवासी आहे. आणि विशेष म्हणजे आम्हाला अभिमान हा आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये कृषी विस्तार शिक्षण विभागाची पदव्युत्तर पदवीची ही विद्यार्थिनी आहे. आणि एक कृषी अधिकारी म्हणून देखील ती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये रुजू होताना आपल्याला आनंदाचा प्रसंग सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपण सांगितलेला आहे. पल्लवी, यानंतर आपण जर सांगितलं तर नागभूषण पुरस्कार ही एक नागपूरची वेगळी विशेष अशी ओळख आहे. काय सांगता येईल नागभूषण पुरस्काराबद्दल? सर, नागपूरचा नागभूषण अवॉर्ड हा नागभूषण अवॉर्ड फाउंडेशन यांच्यातर्फे दिला जातो सर. तर म्हणजे राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या किंवा विदर्भाचा लौकिक वाढवणाऱ्या विद्यार्थ्याला आणि युवकाला हा नागभूषण पुरस्कार दिला जातो सर. अशा पद्धतीचा हा पुरस्कार देखील नागपूर शहराच्या वतीने किंवा नागपूर जिल्ह्याच्या वतीने दिला जातो. एखाद्या शहराची ओळख जर पाहायची असेल तर त्या शहरामध्ये होऊन गेलेली काही महनीय अशी व्यक्तिमत्व असतात आणि त्या व्यक्तींच्या नावावरून त्या शहराला सुद्धा एक वेगळी ओळख दिलेली असते. जसं की राम गणेश गडकरी म्हटलं की नागपूर असं आठवतं, किंवा आपल्या संपूर्ण भारत देशाला सगळ्यात
सगळ्यांना माहीत आहे की RSS म्हणून जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्या डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये सगळीकडे केला जातो, अशी काही व्यक्ती होऊन गेलेले आहेत. अशा या व्यक्तिविशेषाबद्दल, नागपूर शहराचा आणि व्यक्तिविशेषाबद्दल काय सांगता येईल? सर नक्कीच, म्हणजे नागपूर भूमी अनेक मान्यरत्नांची, मानवरत्नांची खाण आहे सर. तर विविध क्षेत्रात नागपूरची भूमिपुत्रांनी आपले कर्तृत्व राबवले आहे सर आणि एक ठसा उमटवलेला आहे सर. काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व, त्यामुळेच जन्मभूमी म्हणजेच नागपूर आहे सर. तर राम गणेश गडकरी, माननीय राम गणेश गडकरी कवी, नाटककार म्हणून महाराष्ट्राला परिचित साहित्यिक आहेत ते. आणि बाळकराम या नावाने कथालेखन, तर गोविंदग्रज या नावाने काव्यलेखन त्यांनी केलेलं आहे सर. आणि एकच प्याला हे त्यांच्या लेखणीतून उतरलेले नाटक मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरते. अजूनही प्रत्येक श्रोत्यांना अजूनही पाहावंसं वाटतं. एकच प्याला हे नाटक पाहायला अजूनही आवर्जून वाटतात. असे हे राम गणेश गडकरी ही नागपूर शहराची ओळख पल्लवी आपल्याला सांगत आहे. सर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, तर ब्रिटिश जरी देश सोडून गेले तरी हिंदूंनी एकत्रित आल्याशिवाय आपण स्वराज्याचे रक्षण करू शकणार नाही, हे उद्गार ज्यांच्या कार्यातून आणि त्यांची फुलवलेल्या संघ चळवळीतून सिद्ध झाले ते केशव बळीराम हेडगेवार, ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू राष्ट्रवादाची बीजे भारतात आणि भारताबाहेरही रुजवलेली आहे. त्यांची कर्मभूमी देखील म्हणजे नागपूरच आहे सर. त्याचप्रमाणे सर ग्रेस म्हणजेच आपले माननीय माणिक सीताराम गोडघाटे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी, वाऱ्याने हलते रान या त्यांच्या पुस्तकाला प्राप्त झालेला आहे सर साहित्य अकादमीचा पुरस्कार. आणि ज्यांनी 7 कविता संग्रह, 7 ललित संग्रह असा ठेवा देऊन मराठी साहित्याला विश्वास दिलेला आहे सर. त्याचबरोबर आपल्या माननीय निर्मला देशपांडे, ज्या पद्मभूषण प्राप्त, पद्मविभूषण प्राप्त ज्येष्ठ गांधीवादी समाजसेविका आणि भारतात परिचित असलेल्या निर्मला देशपांडे यांनी स्त्री स्वातंत्र्यावर आधारित सीमांत कादंबरी लिहिलेली आहे सर. तर 2009 साली पाकिस्तानचा सर्वोच्च 3रा सन्मान सिताराए इम्तियाज या पुरस्काराने त्यांना गौरवान्वित करण्यात आलेले आहे. आणि 2005 साली शांततेच्या पुरस्कारासाठी देखील त्यांचं नामांकन झालेलं होतं सर. तसंच सर आपण म्हटलं की नागपूर ही अनेक मानवरत्नांची ही कर्मभूमी आहे. तर आवर्जून आपल्याला सांगायला आवडेल सर की माननीय नितीनजी जयराम गडकरी साहेब, जे उद्योजक, राजकीय नेते, यांनी सन 2009 साली भारतीय जनता पक्षाचे म्हणजे माजी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते निवडून गेलेले आहेत सर. आज माणूस एका टोकापर्यंत दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकतो सर, त्याचं माध्यम त्यांना म्हणून ओळखलं जातं सर की हायवे मॅन ऑफ इंडिया, की भारत सरकारने रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे सर आपल्याला. आणि त्यांची कर्मभूमी देखील ही नागपूर आहे सर. अगदीच त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्रातले जवळजवळ 55 उड्डाणपूल महाराष्ट्रामध्ये ते ज्यावेळेला सार्वजनिक विभागाचे मंत्री होते त्यावेळेला त्यांनी अतिशय चांगलं केलेलं आहे. आणि दळणवळणाची धुरा देखील अतिशय चांगले केले आहेत. म्हणून तर त्यांना आदरानं सगळे लोक गडकरी नाही तर रोडकरी सुद्धा असं म्हणतात. हे अतिशय आपल्यासाठी माननीय नितीन जयराम गडकरी यांच्याबद्दल आपण सांगत आहात सर. त्याचबरोबर आपले माननीय देवेंद्र गंगाधर फडणवीसजी साहेब आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे ते उपमुख्यमंत्री आणि 31 ऑक्टोबर 2014 वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे फडणवीस साहेब महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते सर. त्यांचं सामाजिक योगदान खूप लाभलेलं आहे आपल्याला. आणि नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, नागपूर विद्यापीठ सिनेटचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 4 पुस्तके लिहिलेली आहेत सर. आणि त्यापैकी एक म्हणजे अर्थसंकल्प सोप्या भाषेत, हे एक त्यांचं पुस्तक सर आहे आपलं. अशा पद्धतीची व्यक्तिविशेष हे नागपूर जिल्ह्यानं संपूर्ण महाराष्ट्राला दिलेले आहेत आणि महाराष्ट्राची ओळख त्यांनी संपूर्ण राष्ट्रामध्ये करण्याचं काम केलेलं आहे. हेच आपल्याला पल्लवी राजू ठवकर ही आपल्याशी चर्चा करत आहे, आपल्याशी संवाद साधत आहे. श्रोतेहो, आपला कार्यक्रम सुरू आहे गौरव महाराष्ट्राचा इतिहास नागपूर जिल्ह्याचा आणि आपल्याशी संवाद साधत आहे कुमारी पल्लवी राजू ठवकर. आणि आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे रेडिओ फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र, अर्थात 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. पल्लवी, गौरव महाराष्ट्राचा इतिहास नागपूर जिल्ह्याच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तू नागपूर जिल्ह्याचा इथंभूत इतिहास सांगितला, सर्व गोष्टींचा उहापोह आमच्या सर्व श्रोत्यांसाठी सांगितला. पण एखाद्या नाण्याला जशा 2 बाजू असतात त्या पद्धतीने एखाद्या जिल्ह्याचा विकास किंवा एखाद्या जिल्ह्याची डेव्हलपमेंट एका बाजूला बघत असताना दुसऱ्या बाजूला काही समस्या देखील त्या जिल्ह्याच्या दृष्टीने असतात. अशा दृष्टीने एक अभ्यासपूर्ण विवेचन तू केलेलं आहे आणि आमच्या श्रोत्यांसाठी काय सांगशील की कोणत्या समस्या महत्त्वाच्या नागपूर शहराच्या संदर्भात सांगता येतील? सर शेतीविषयक जर आपण समस्या पाहिल्या तर सर उन्हाळ्याच्या हंगामात गडगडाटी वादळे, धुळीचे वादळ आणि गारपीट यासारख्या तीव्र हवामानाच्या क्रियामुळे आपण तिथे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप नुकसान होतं सर. आणि पाऊस, अवकाळी पाऊस हे देखील म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला अतिशय नुकसान करतं सर. त्यामुळे मिरची, कापूस, सोयाबीन या पुष्कळ अशा आपल्या पिकांचं नुकसान होतं सर. त्याचबरोबर औद्योगिक वसाहती या फार मोठ्या प्रमाणात आपल्या नागपूरमध्ये आहेत सर. पण त्याचबरोबर वातावरणात प्रदूषण होते सर. म्हणजे
आता पारंपरिक व्यवसायाकडून लोक आपल्या औद्योगिक वसाहतींकडे चाललेले आहे सर. आणि त्यामुळे औद्योगिक वसाहतींमध्ये देखील म्हणजे त्यांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. ह्याच वसाहतींमधून म्हणजे वायू निघतात, द्रवरूप पदार्थ निघतात, जो वातावरणात टाकला जातो सर. आणि त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढलेले आहे सर. अशा पद्धतीच्या समस्या देखील होताना जाणवत आहेत आपल्याला त्या ठिकाणी. अजून काही सांगा सर. हवामान प्रदूषण किंवा हवामान बदल, वातावरण प्रदूषण हे देखील वाढलेलं आहे सर. आता सध्या आम्ही खापरखेडा येथील रहिवासी आहेत सर. तर आमच्या इथेच म्हणजे थर्मल पॉवर स्टेशन, औद्योगिक वीज प्रकल्प आहेत सर. तर आपण बघतो की राखेचं प्रमाण अत्यंत असते आणि त्यामुळे सर म्हणजे प्रदूषणाला, मानवी आरोग्याला हानिकारक आहे सर ते. निश्चितच श्रोते, एखाद्या भागाचा विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी विकासाच्या बरोबर काही समस्या देखील असतात, पण या समस्यांच्यावरती मात करून आपण विकासाची धरा आपण या ठिकाणी घेणं गरजेचं असतं. अनेक पर्यावरण प्रेमी असतील किंवा त्यातून आपण कशा पद्धतीनं मार्ग काढता येतील या माध्यमातून सुद्धा आपण त्या भागाचा विकास करू शकतो, हेच या ठिकाणी पल्लवीनं अधोरेखित केलेलं आहे. आणि आपण अतिशय छान पद्धतीने ऐकतो. पल्लवी, नागपूर जिल्ह्यात प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक रहिवाशाला आपल्या जिल्ह्याचा सार्थ अभिमान असतो आणि तोच सार्थ अभिमान अगदी ठासून तुझ्यामध्ये भरलेला दिसतोय की अतिशय छान पद्धतीने भाग 1 मध्ये आणि भाग 2 मध्ये संपूर्ण ह्या दोन्ही भागामध्ये तू नागपूर जिल्ह्याचा संपूर्ण इत्थंभूत इतिहास आमच्या श्रोत्यांच्यासाठी या ठिकाणी उलगडून ठेवला. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना संपूर्ण श्रोते ऑनलाईनच्या माध्यमातून तुला ऐकत असतील, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकत असतील आणि श्रोते खऱ्या अर्थानं रेडिओ फुले कृषी वाहिनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आमचा उदात्त आणि हा हेतू आहे की अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात किंवा पर्यटनाच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यात पर्यटक जात असतात. या सर्व लोकांसाठी, ह्या सर्व श्रोत्यांच्यासाठी एक चांगली माहिती त्या ठिकाणी मध्ये जाण्याऐवजी काही आपल्याकडून मिस होऊ नये ते पाहावं, किंवा ग्रामीण भागातले विद्यार्थी जे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जे ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांना अशा पद्धतीचा काही अभ्यासक्रम आपल्याला तुमच्या माध्यमातून, आमच्या रेडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. आणि हे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्राच्या या ठिकाणी एकवटलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक उदात्त हेतू, गौरव महाराष्ट्राचा इतिहास जिल्ह्यांचा, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. पल्लवी, अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना नागपूर जिल्ह्याच्या विषयी तुला ऐकणारे अनेक श्रोते असतील, या श्रोत्यांच्यासाठी तुझा काय महत्त्वाचा संदेश असेल? सर, नागपूर म्हणजे माझी ओळख सर. आज म्हणजे जर एखाद्या क्षेत्रात मी जर एक उल्लेखनीय कामगिरी केली तर माझा विकास झाला किंवा माझी प्रगती झाली, पण त्याच्या मागे माझ्या जिल्ह्याचा देखील एक प्रगती होणार आहे सर, आणि माझ्या जिल्ह्याचं देखील नाव होणार आहे. म्हणजे ती माझी देखील एक कर्मभूमी आहे आणि नागपूरची असल्यामुळे मला तर सार्थ अभिमान आहे सर की मी नागपूरची आहे. सर, आमच्या नागपूरमध्ये विविध प्रेक्षणीय स्थळे, शिक्षण प्रशिक्षण संस्था, त्यानंतर औद्योगिक वसाहती सर, म्हणजे भरपूर प्रमाण आहे सर या गोष्टींचं. तर मी आपल्या श्रोत्यांना मी नक्की आवर्जून म्हणजे विशेष असं आमंत्रण देईल सर की आमच्या नागपूरला नक्कीच भेट द्या. कारण विदर्भाचं पंढरपूर ज्याला आपण म्हणतो सर, धापेवाडा, आमचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे सर, ते एक प्रसिद्ध आहे सर. टेकडी गणपती मंदिर आहे सर नागपूरला, ते एक प्रसिद्ध आहे. वाकीला ताजुद्दीन बाबांचं एक प्रेक्षणीय स्थळ आहे, ते प्रसिद्ध आहे. सेमिनरी हिल्स असू दे किंवा या गोष्टी आहेत सर, त्या आकर्षित करतात. त्याचबरोबर सर संग्रहालय आहेत, रमन सायन्स सेंटर वगैरे आहेत, ते देखील म्हणजे बघायला यावं. आणि युवकांमध्ये देखील सर ती ऊर्जा व्हावी की आता एवढे सारे आपले इन्स्टिट्यूट आहेत आपल्या नागपूरमध्ये, नेरीसारखे प्रकल्प असू देत, नेरीसारखी संस्था असू दे किंवा एम्स, त्यानंतर आपलं कृषी विद्यापीठ नागपूरला असलेलं, यामुळे सर युवकांची एक प्रगती होईल, त्यांना एक विकास प्राप्त होईल. आणि तसंच शेतकरी वर्गाला देखील विविध योजना या राबवल्या जातात. आज माणूस या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊ शकतो. आपली दळणवळणाची सुविधा अत्यंत म्हणजे चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे या सर्वांचा म्हणजे श्रोत्यांनी आपला नक्कीच फायदा करून घ्यावा आणि आमच्या नागपूरला जरूर भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे सर. निश्चितच श्रोते, खऱ्या अर्थानं नाग नदीच्या काठी वसलेलं नागपूर शहर आज जवळजवळ 320 वर्ष पूर्ण झालेले आहेत. अशा ऐतिहासिक वारसानं समृद्ध असणारं हे नारंगपूर नाव असं याचं जर प्राचीन काळामध्ये या नावानं लौकिक असणारं, आणि आज आपण जर बघितलं तर 0 माइल्स या नावानं भारताचं हृदय म्हणून त्याला ओळख आहे. अशा पद्धतीची समृद्धी देणारं आणि समृद्धी महामार्गानं संपूर्ण महाराष्ट्राच्या 2 टोकांना जोडणारं हा नागपूर जिल्हा आहे. आणि या नागपूर जिल्ह्याचा गौरव, महाराष्ट्राचा इतिहास नागपूर जिल्ह्याचा, याविषयीची इत्थंभूत माहिती अतिशय मनापासून पोट तिडकीने कुमारी पल्लवी राजू ठवकर हिने सांगितलेलं आहे. आणि तिचं उत्तरदायित्व आपल्या जिल्ह्याचा सार्थ अभिमान प्रत्येकाला असतो, हेच तिच्या प्रत्येक शब्दातून आपल्याला व्यक्त होत आहे. अशा पद्धतीच्या नागपूर जिल्ह्याची माहिती आज आपण गौरव, महाराष्ट्राचा इतिहास नागपूर जिल्ह्याचा या विशेष कार्यक्रमाच्या भाग 1 आणि भाग 2 मधून घेतलेले आहे. पल्लवी, तू अतिशय छान पद्धतीची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिलेली आहे. याबद्दल तुझे संपूर्ण श्रोत्यांच्या वतीनं, ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते असतील, 90.8 FM फुले कृषी वाहिनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर.
श्रोते हो, गौरव महाराष्ट्राचा इतिहास नागपूर जिल्ह्याचा या भाग 2 या विशेष कार्यक्रमामध्ये कुमारी पल्लवी राजू ठवकर खापरखेडा तालुका जिल्हा नागपूर येथील रहिवासी असणारे विद्यार्थी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयातील कृषी विस्तार शिक्षण विभागाच्या पदव्युत्तर पदवीची विद्यार्थिनी हिने दिलेली माहिती आपण ऐकलीत. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली आहे. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचा या ठिकाणी निरोप घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन जिल्ह्यासोबत गौरव महाराष्ट्राचा इतिहास जिल्ह्यांचा या विशेष कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.